अहो आला तुम्ही घ्या पाणी. कुठे चालले तुझं? अहो आज मैत्रिणीकडे कार्यक्रम आहे तर तिथे चालली म्हटलं. आता सुद्धा जा, पण माझं सगळं रेडी आहे ना? हो तुम्ही थोडं बघून घ्या ना, मी थोड्या घाईमध्ये आहे तर मी माझं आवडते. तुला सगळ्या जणांना खूप वेळ भेटते. हे असे प्रेस करावं तुझ्या आईबाबांना असं सांगितलं का काम करायला? अहो पण सगळे काम मी व्यवस्थित करते ना, आणि आईबाबाचं नाव तुम्ही काढू नका. हा डबा कुठं आहे? अहो आज तुम्ही उशिरा कामाला जाईन म्हटलं ना. जाऊन का बोललो का? छी. भाऊजी घ्या तुमचा डबा. काय हो ताई, तुम्ही किती ऐकून घेता हो भाऊजीचे. का बरं तुम्ही एवढे ऐकत बसता त्यांचे सगळे? नाही ग नमा, मी तुला नाही सांगू शकत. काय ग नमा, आपण का बायांनी हे असंच जीवन जगायचं का? मी प्रत्येक वेळी त्यांचं सगळं करते, सगळं त्यांच्या हातोहाती देते, त्यांचं टिफिन देते, त्यांचं चष्मा देते, घडी देते, सगळे तयारी करते. अगं मला गालावर मारले त्याचं मला नाहीये दुःख, पण त्यांनी माझ्या आई वडिलाचं काढलं. नका रडू ताई, तुम्ही एवढं सहन करण्यापेक्षा माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही माहेरी का जात नाही? नाही ग मग नमा, आई वडिलाकडे जाणं म्हणजे मी आई वडिलाकडे आज जाईन उद्या जाईन, पण नेहमी पर्यंत तर त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. आणि कुणाचे भाऊ आणि वहिनी होतात ग. शेवटी मला माझ्या नवऱ्याकडेच मला आयुष्य काढावं लागेल. काही असो, मी कोणतेही दुःख सहन करीन, पण मी यांना सोडून कधीच नाही जाऊ. मला सगळं पटलंय ताई तुमचं बोलणं. यू आर ग्रेट ताई.